लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता 3 टप्प्यांमध्ये विस्तारित केला जाणार आहे। राज्यामधील लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या सर्व माता भगिनींसाठी अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, काल शपथविधी झालेला आहे। राज्यामधील 35 लाख महिलांच्या खात्यामध्ये 6वा हप्ता 2100 रुपयांचा विस्तारित करण्यात येत आहे। बघा, सोबतच 7,500 रुपये जर तुम्हाला मागील पैसे मिळाले नसतील तर तुमच्या खात्यामध्ये 5 महिन्यांचे 7,500 रुपये विस्तारित केले जाणार आहेत। परंतु याच्यामध्ये 25 जिल्हे आहेत। बघा, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 35 जिल्हे आहेत, परंतु एवढ्या महिलांची डीबीटी एकदाच तयार होत नाही। त्याच्यामुळे प्रत्येकी 12 जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी दिवसाला हे हप्ता विस्तारित केला जाणार आहे। सोबतच अजून भरपूर अशा अपडेट आलेले आहेत, त्या सुद्धा अगदी सविस्तर पद्धतीने बघणार आहोत। परंतु चॅनलवरती नवीन आला असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर बघा, लाडकी बहीण योजना सुरू कोणी केली? एकनाथ शिंदे साहेबांनी। परंतु एकनाथ शिंदे साहेबच उपमुख्यमंत्री झालेले आहेत। सोबतच देवेंद्र फडणवीस हे आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झालेले आहेत। काल आझाद मैदानावरती शपथ घेण्यात आलेली आहे। बघा, शपथ घेण्यात आली, याच्यामध्ये 3च मंत्री होते। एक तर अजितदादा पवार होते, सोबतच एकनाथ शिंदे साहेब होते आणि देवेंद्र फडणवीस होते। तरी सभा झाली, सोबतच शपथविधी झाला। शपथविधीनंतर पत्रकार परिषद घेतली। त्या पत्रकार परिषदेमध्ये अत्यंत मोठे आणि आनंदी निर्णय सुद्धा लागू करण्याचं घोषित केलेला आहे। बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये तुमचा फॉर्म पात्र ठरलेला असणं आवश्यक आहे, तरच तुम्हाला हे आनंदी निर्णय लागू होणार आहेत। परंतु ज्या याद्या आहेत, सोबतच जे जिल्हे आहेत ते सुद्धा अगदी या व्हिडिओमध्ये सविस्तर बघून घेऊयात। तर बघा, सर्व बँकांकडे याद्या विस्तारित केलेल्या आहेत। राज्यामधील सर्व महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे सुद्धा विस्तारित केले जाणार आहेत। बघा, या याद्यांमध्ये 35 लाख महिलांची नावे आहेत आणि प्रमुख पहिल्या टप्प्यामधील 15 जिल्हे सुद्धा आहेत। बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, राज्यामधील 35 लाख महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे विस्तारित केले जाणार आहेत। परंतु याच्यामध्ये 12 जिल्ह्यांमध्ये प्राथमिक स्वरूपामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये हे पैसे विस्तारित केले जातील। तर तुमचा जिल्हा कोणता आहे ते सुद्धा कमेंटद्वारे कळवा। तोपर्यंत तुम्हाला पहिल्या जिल्ह्याची नावे सुद्धा सांगणार आहे। तर बघा, लाडकी बहीण योजनेचे 5 महिन्यांचे 7,500 रुपये, सोबतच गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये या 6व्या हप्त्यामध्ये एकदाच विस्तारित केले जाणार आहेत। जरी मागील पैसे शिल्लक असले तरी पण तुम्हाला या हप्त्यामध्ये मिळून जाणार आहेत। परंतु यामध्ये काही अटी आहेत। मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेमार्फत तुमचा फॉर्म भरलेला असावा किंवा तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असावा, तरच तुम्हाला या मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेमार्फत मोफत 3 गॅसचे पैसे विस्तारित केले जाणार आहेत। सोबतच राज्याचे नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा महत्त्वाचं स्टेटमेंट केलेलं आहे। बघा, आज फक्त या महिलांना पैसे द्या। आता या कोणत्या महिला आहेत की त्यांनाच पैसे द्या? तर याच्यामध्ये इन्कम टॅक्स भरत नसणाऱ्या महिला, 4 व्हीलर गाडी नसलेल्या महिला आणि अंगणवाडी सेविकांकडे ज्यांचे फॉर्म भरलेले आहेत तर त्यांना हे पैसे विस्तारित करा असं सुद्धा सांगितलेलं आहे। परंतु अगोदर त्यांची त्रुटी होईल, त्यानंतर त्यांच्या खात्यावरती पैसे सुद्धा विस्तारित केले जाणार आहेत। बघा, 4 व्हीलर गाडी असेल, टॅक्स भरत असाल तर तुमच्या खात्यामध्ये 6वा हप्ता विस्तारित केला जाणार नाही। परंतु जे मागील पैसे तुम्हाला मिळालेले आहेत ते एकतर तुमच्याकडे ठेवले जातील, अन्यथा वसूल होण्याविषयी सुद्धा महत्त्वपूर्ण अशी चर्चा सुद्धा सुरू आहे। तर बघा, लाडकी बहीण योजनेमधील 2,50,00,000 महिलांच्या खात्यामध्ये 2100 रुपयांचा हप्ता विस्तारित होत आहे। परंतु या योजनेमधून काही महिला अपात्र ठरवण्यात येत आहे। उर्वरित महिलांना गॅसचे पैसे, सोबतच योजनेचे पैसे एकदाच जमा केले जाणार आहेत। म्हणजेच तुमचे 2100 6व्या हप्त्याचे, सोबतच मागील 7,500 रुपये आणि गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये असे सर्व पैसे जर तुमचे पेंडिंग असतील तर ते पैसे सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत। परंतु हे पैसे घेण्यासाठी कोणतं बँक खातं असणं आवश्यक आहे? कारण काही महिलांना मागील 7,500 रुपये सुद्धा आलेले नाहीत। त्यांचे एक बँक खाते अशा ठिकाणी होते की त्या बँकेला डीबीटी नव्हती। बघा, बँक खाते कोणते असावे ते सुद्धा सांगतो। एक तर स्टेट बँक ऑफ इंडिया। स्टेट बँक ऑफ इंडिया ही गव्हर्नमेंटची बँक आहे। या बँकेच्या संपूर्ण भारतामध्ये 20,000पेक्षा अधिक शाखा आहेत। सोबतच स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेच्या भरपूर बँका तर आहेतच, सोबतच ATM आहेत आणि सर्वात विश्वासूपूर्ण म्हणलं तर स्टेट बँक ऑफ इंडिया आहे। सोबतच प्रायव्हेट सेक्टरमधली म्हणजेच खाजगी क्षेत्रामधली HDFC बँक आहे। सोबतच गव्हर्नमेंटची दुसरी बँक पोस्ट बँक आहे आणि युनियन बँक आहे। बघा, या प्रमुख 4 बँक आहेत। सोबतच अजून काही बँका सांगतो। या व्यतिरिक्त सुद्धा तुमचे खाते असल्यास तुम्हाला काय करायचं आहे ते सुद्धा सांगितलं जाईल। बघा, ॲक्सिस बँक आहे, IDBI बँक आहे, बँक ऑफ महाराष्ट्र आहे, बँक ऑफ इंडिया आहे, सोबतच इंडियन ओव्हरसीज बँक आहे, कॅनरा बँक आहे, कोटक महिंद्रा बँक आहे, ICICI बँक आहे, सोबतच स्टेट बँक ऑफ इंडिया आताच आपण बघितली येस बँक आहे, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक आहे, युनियन बँक आहे, इंडस बँक आहे, IDBI बँक
आणि HDFC बँक याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही बँका असू शकतात। परंतु एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की तुम्हाला या खात्यावरती पैसे येणार नाहीत। हे पैसे कधी येणार आहेत ते सुद्धा सांगतो बघा। काही बँकांना डीबीटी नाही, त्यामुळे भरपूर महिलांना मागील 5 महिन्यांचे 7,500 रुपये सुद्धा आलेले नाहीत। मी तुम्हाला अगोदरच सांगितलं, ज्या बँकेमध्ये डीबीटी असते त्याच बँकेमध्ये तुमचं खातं असणे आवश्यक आहे। त्यामुळे ज्या बँकांना डीबीटी सोबतच स्विफ्ट कोड आणि IFSC कोड असतो असे खाते आधार कार्डशी लिंक करा। बघा, लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना कोणते जरी खाते दिले असेल तर त्या खात्यावरती पैसे येणार नाही। जे खातं आधार कार्ड लिंक आहे त्याच खात्यावरती हे पैसे विस्तांतरित केले जाणार आहेत। आता त्याच्याच पुढे बघू शकता, यापैकी कोणतेही बँक खाते चालणार नाही। काही बँका सांगितलेल्या आहेत या बँकांमध्ये हे पैसे विस्तांतरित केले जाणार नाहीत। बघा, सिंडिकेट बँक आहे। आता ही बँक जुनी बँक होती, परंतु तिचे अजून सुद्धा काही ब्रँचेस चालू आहेत। त्या बँकांना डीबीटी ऍक्टिव्ह होत नाही, परंतु याच बँकेचं स्थलांतर कॅनरा बँकेमध्ये झालेलं आहे। जर तुमचं कॅनरा बँकेमध्ये खातं असेल तर तुम्हाला पैसे येतील, परंतु सिंडिकेट बँकेत असेल तर खाते आपलं लवकरात लवकर चेंज करून घ्यायचं आहे। दुसरी बँक आहे अल्हाबाद बँक। आता ही अल्हाबाद बँक जुनी बँक होती, परंतु तिचं स्थलांतर इंडियन बँकेमध्ये झालेलं आहे। जर इंडियन बँकेमध्ये खाते असेल तर तुम्हाला पैसे येण्यास कोणताही अडथळा निर्माण होणार नाही। सोबतच तिसरी बँक आहे कॉर्पोरेशन बँक। ही सुद्धा पूर्णपणे या बँकेमध्ये सुद्धा पैसे विस्तांतरित होणार नाही। तिचं स्थलांतर युनियन बँकेमध्ये झालेलं आहे। 100% युनियन बँकेमध्ये खातं असेल तर पैसे येण्यास काही अडचण नाही। सोबतच शेवटची बँक आहे स्टेट बँक ऑफ बिकानेर। या बँकेचं स्थलांतर स्टेट बँक ऑफ इंडिया, आपण आताच बघितली, गव्हर्नमेंट मान्यता असलेली बँक आहे। त्यामुळे या बँकेमध्ये खाते असेल तर पैसे 100% येणारच आहेत। आता बघूयात प्रामुख्याने पहिल्या टप्प्यामधील प्रमुख 12 जिल्हे। बघा, हे 12 जिल्हे आहेत, तर याच्यामध्ये पहिल्यांदा या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे येतील, त्यानंतर दुसऱ्या 12मध्ये आणि तिसऱ्या 12मध्ये सुद्धा तर हे पैसे येणार आहेत। बघा, याच्यामध्ये नगर आहे, अकोला आहे, औरंगाबाद आहे, अमरावती, बीड, बुलढाणा। आता हे प्रामुख्याने 6 जिल्ह्यांची नावे झाली। सोबतच 7, 8, 9, 10, 11 आणि 12 हे प्रामुख्याने 12 जिल्हे झाले। याच्यामध्ये भंडारा, चंद्रपूर, धुळे, सोबतच गडचिरोली, गोंदिया, हिंगोली असे मिळून 12 जिल्हे आहेत। तर पहिल्या टप्प्यामध्ये याच 12 जिल्ह्यांमध्ये हे पैसे विस्तांतरित केले जातील। आता हे पूर्णपणे आपल्यापाशी जिल्हे आलेले आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला मी अगदी डिटेलमध्ये सांगत आहे। बघा, प्रामुख्याने याच जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने हे पैसे विस्तांतरित केले जातील। आता जी दुसरी यादी आहे त्याच्यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत, तर दुसऱ्या टप्प्यामधील प्रमुख 12 जिल्हे। आता बघा, जी दुसरी यादी आहे त्याच्यामध्ये जालना जिल्हा आहे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई शहर, मुंबई उपनगर हे 6 जिल्हे। सोबतच नागपूर, नाशिक, नांदेड, नंदुरबार, उस्मानाबाद, पुणे हे 6 जिल्हे। प्रामुख्याने हे 12 जिल्हे हे दुसऱ्या यादीमधील नावे आहेत। तर तुमचा याच्यामध्ये जिल्हा असेल तर तुम्हाला दुसऱ्या यादीमध्ये हे पैसे विस्तांतरित होणार आहे। परंतु या यादींमध्ये तुमचा जिल्हा नसेल तर तुम्हाला हे पैसे विस्तांतरित होणार नाही। मग तुम्हाला डायरेक्ट तिसऱ्या यादीमध्ये हे पैसे विस्तांतरित केले जाणार आहेत। बघा, तिसऱ्या टप्प्यामधील प्रमुख 12 जिल्हे। आता याच्यामध्ये तिसरी यादी आलेली आहे। तिसऱ्या यादीमध्ये कोणकोणते जिल्हे आहेत ते सुद्धा अगदी सविस्तर बघून घ्या। बघा, याच्यामध्ये पालघर आहे, परभणी, रत्नागिरी, रायगड, सातारा आहे, सोलापूर आहे। प्रामुख्याने हे 6 जिल्हे झाले। सोबतच सांगली, सिंधुदुर्ग, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ प्रामुख्याने हे 6 जिल्हे झाले। असे मिळून हे 12 जिल्हे। आता हे टोटल आपण 3 याद्या बघितल्या, 3 याद्यांमध्ये 12-12 जिल्हे आहेत। टोटल मिळून 36 जिल्हे। महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल 36 जिल्हे आहेत। तर या 36 जिल्ह्यांमधील सर्व महिलांच्या खात्यामध्ये 2100 रुपयांचा हप्ता, सोबतच गॅस कनेक्शनचे 2500 रुपये, मागील पैसे 7,500 रुपये। आता बोनसचा विषय काय अपडेट आलेले नाही, तर ती अपडेट आली तरी पण आपण त्याविषयी सुद्धा व्हिडिओ बनवणार आहोत। परंतु अजून बोनस विषयी काही अपडेट आलेले नाही। परंतु तुम्हाला करावयाची कामं, महत्त्वाची 3 कामे आहेत ती सुद्धा बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला फॉर्म भरताना किंवा तुमचा आता फॉर्म भरलेला आहे सोबतच महत्त्वाची कामे करणं गरजेचं आहे। पहिलं काम सर्वात सोपं आहे, ते म्हणजे आधार कार्ड लिंक करणं। दुसरं काम आहे ते आधार कार्ड लिंक झाले का ते ॲक्टिव्ह करणं। बघा, हे अशी टिक असते त्या ठिकाणी ॲक्टिव्ह म्हणून दिसलं जातं। सोबतच तिसरं काम म्हणजे अशी बँक निवडायची आहे की त्याच्या बँकेला डीबीटी लिंक असते, सोबतच स्विफ्ट कोड असतो, IFSC कोड असतो, अशा प्रकारचे कोड असतात। त्याच बँकेमध्ये आपलं खातं खोलणं गरजेचं आहे, अन्यथा पैसे येणार नाहीत। मागील पैसे पेंडिंगला जसे पडले तशाच पद्धतीने या 6व्या हप्त्यामध्ये सुद्धा पैसे पेंडिंगला पडू शकतात। त्याच्यामुळे सर्व माहिती दिलेली आहे। जर मनामध्ये काय अडचण आली तर कमेंटद्वारे विचारा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा, गरज आहे त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा। तर चला भेटूया उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।